बरेच दिवस झालं मी काय कारल्याची भाजी बनवली नव्हती. तसं तर अधूनमधून वेगवेगळ्या प्रकारे मी कारलं बनवत असते. म्हटलं आज कलोंजी कारलं बनवावं आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं. मग काय घेतलं ना बनवायला कलोंजी कारलं. पहिले तर मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढून घेतलं. 4 चमचे धने, 1 चमचा बडीशेप, पाऊण चमचा जिरं, थोडीशी मोहरी आणि मेथी घेऊन लो गॅसवर चांगला मसाला भाजून घेतला. आता भाजलेला मसाला थंड होतोय ना तोपर्यंत कारल्याच्या शिरा काढून घेतल्या आणि कारलं कट करून त्यातल्या बिया काढून घेतल्या. नंतर थंड झालेल्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरला बारीक करून घेतलं. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, कोथिंबीर, मिरची आणि थोडेसे मीठ घालून बारीक वाटून घेतलं आणि इथं ना आता बारीक केलेला मसाला कारल्यामध्ये भरून घेतला. नंतर ना तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये मसाला भरलेल्या कारल्याच्या फोडी फ्राय करण्यासाठी टाकल्या. कारल्याच्या फोडी आलटून पलटून बारीक गॅसवरती 8 ते 10 मिनिटं फ्राय करून घेतल्या. नंतर कारल्याच्या फोडी थोड्या साईडला करून तेलामध्ये बारीक केलेलं मिरचीचं वाटण टाकलं आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून कारल्याच्या फोडी चांगल्या मिक्स करून घेतल्या आणि झाकण ठेवून आणखी 5 मिनिटं वाफलून घेतलं. हे असं कलोंजी कारलं 2 ते 3 दिवस आरामात टिकतं, बिलकुल खराब होत नाही. बाहेर कुठे प्रवासात जाताना बनवून नेण्यासाठी मस्तच ऑप्शन आहे. हे बघा झालं ना तयार कलोंजी कारलं. आता भाजी तर बनवून झालती, मग डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि भाकरी पण बनवून घेतल्या. हे बघा अशा प्रकारे आजच्या जेवणाचं ताट रेडी झालं. तुम्ही कधी बनवलंय का कलोंजी कारलं? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.